नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेस काय काय करावे हे सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा। तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात। यावेळी कोजागिरी पौर्णिमा सोमवार दिनांक 6/10/2025 रोजी आहे। पौर्णिमा सुरू होत आहे 12:23 आणि समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16. चंद्रोदयाची वेळ ही 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:57 आहे। कोजागिरी पौर्णिमे दिवशी रात्री दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, खीर ठेवावी। चंद्राचा प्रकाश दुधामध्ये पडला पाहिजे। तो दुधाचा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहते। आरोग्याला, शरीराला खूप फायदे मिळतात। विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध किंवा खीर अमृत मानले जाते। असे मानले जाते की या रात्री चंद्र त्याच्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या किरणांमधून अमृत वर्षाव होतो, ज्यामुळे हे दूध किंवा खीर आरोग्यदायी आणि औषध गुणधर्मांनी युक्त बनते। कोजागिरीच्या संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा केली जाते। पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते। तुम्ही ही पूजा रात्री केली तरी चालेल। असे म्हटले जाते की माता लक्ष्मी रात्री पृथ्वीवर येते आणि ती फिरते, कोण जागा आहे का ते पाहते। म्हणून या रात्री लक्ष्मी मातेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या रात्री तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा केली तर तुम्हाला धनसंपत्ती, समृद्धीचा लाभ होतो। म्हणून कोजागिरी पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पूजेबरोबरच तुम्ही मंत्राचं, स्तोत्रांचं पठण केल्यास अधिक लाभ होतो। मंत्राच्या, स्तोत्रांच्या पठणामुळे वाईट शक्ती घरातून निघून जाते। महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त यांचे पठण तुम्ही अवश्य करा। जरी तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती अष्टक ऐकले तरी चालेल। कोजागिरी पौर्णिमेचा लाभ अवश्य घ्या। कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीच्या मूर्तीला दही, दूध, मध, तूप, साखर असे पंचामृत तयार करून पंचामृताने लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करा। नंतर स्वच्छ पाण्याने ती मूर्ती धुवून घ्या आणि पुसून घ्यावी। हळद, कुंकू, फुले, धूप, दीप लावून अशी पंचोपचार पूजा करावी। दूध, खिरीचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर चंद्राची देखील पूजा करावी। चंद्राला अर्घ्य द्यावे। चंद्राला हळद, कुंकू वाहावे। दूध आणि पाणी अर्पण करावे। चंद्राच्या पूजेने मनशांती लाभते। तर ही होती कोजागिरी पौर्णिमेची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।